हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मी क्रिएशन. आज आपण हार्टचे बुकमार्क बनवायला घेतो आहे आणि हे मी 4 वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत आणि हे पण पटकन होणारे आहेत. आता मी ऑलरेडी हार्ट कसे बनवायचे हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ही सिरीज सुरू आहे तर त्याच्यामधूनच आता मी हे असे 2 हार्ट्स बनवले आहे आणि एक टेसल बनवलेला आहे. हे मी त्या पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की कशा प्रकारे हार्ट्स बनवायचे आणि टेसल बनवायचं. तर प्लीज तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि हार्ट्स बनवा आणि मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. आता हे हार्ट्स बनवल्यानंतर मी ग्लूगनच्या साहाय्याने हे 2 हार्ट्स चिटकवून घेते. आता हे सिंगल हार्टने देखील बुकमार्क तुमचं होऊ शकतं आणि 2ने देखील होऊ शकतं. दोन्ही एकमेकांना चिटकवल्यानंतर असं घट्ट व्यवस्थित चिटकवून घ्या. मी दोरे देखील तुम्ही कट केले तरी चालतील, 8 टाकले तरी चालतील. 8 टाकले तर जरा जाड होण्याची शक्यता आहे. ॲक्च्युली 2 हार्ट्स आपण केले तर जरा जाडसर होतं. आता हे 2 हार्ट्स चिटकवल्यानंतर मी खालच्या बाजूने इथे चेन घेते आहे, म्हणजे चेन साखळी करायला घेते आहे खालच्या बाजूने. आता हेच तुम्ही वरच्या बाजूने जरी साखळी केली हार्टच्या बरोबर मध्यभागातून तरी देखील चालेल. आता मी इथून साखळी बनवायला घेते आहे. सगळ्यात पहिल्यांदा दोरा मी काढून घेतला आहे. सगळ्यात खालचा जो मधला स्टिच आहे, मध्ये आपण जो ट्रिपल क्रोशा घेतलेला आहे याच्याबरोबर त्याच्यामधून मी हे काढलेलं आहे, मधल्या त्या ट्रिपल क्रोशामधून. आणि मग मी आता ह्या चेन्स बनवते. आता हे मी ते पहिली चेनने घट्ट करून घेतलं आणि मग मी आता ह्या पुढच्या चेन्स घेते आहे. आता ह्या पुढच्या चेन्स तुम्हाला हव्या त्या लांबीनुसार तुम्ही घेऊ शकतात. साधारणतः एक 40-42 चेन्स बस होतात. पण जर तुमच्या लांबीला जास्त असेल किंवा पुस्तक छोटं असेल तर तुम्हाला 35 ते 40 बास होतात. आणि ह्या पुढच्या ज्या आहेत 42 ते 45 जरा लांब पुस्तकाला किंवा त्याहूनही लांब हवं असेल आपल्याला तर मग साधारणतः 50 ते 55 आपल्याला चेन्स घ्याव्या लागतात. अशा पद्धतीने मी चेन्स घेते. आता लांबी तुम्ही तुमच्या मनानुसार ठरवा किती घ्यायची आहे, त्या पद्धतीने तुम्ही चेन्स वाढवायच्या त्या लांबीनुसार. बस एवढं सिंपल आहे. त्यानंतर आता मी इथे कट करते आहे. हे कट झाल्यानंतर मी तर टेसल बनवलं आहे त्याच्या मध्यभागातून बरोबर हे काढणार आणि घट्ट करून घेणार. बस एवढंच आहे, बाकी काहीच नाही. असं काढलं आणि हे घट्ट करून घेतलं आणि मग मी थ्रेड कट करेल, बाकी काहीच करणार नाही आहे. हे मी बरोबर याच्यामधून हे काढून घेते आहे आणि हे घट्ट करते आहे. म्हणजे हे घट्ट झाल्यानंतर संपलं. आता हे घट्ट केल्यानंतर हा जो दोरा आहे तो लपवण्यासाठी एक तर तुम्ही त्यातच टाका किंवा तिथे ग्लूगनच्या साहाय्याने चिटकवून घ्या. एक गोल अशी रिंग वेढा करा आणि गोल वेढा करून ग्लूगनच्या साहाय्याने ते थोडंसं एक ठिपका द्या की ते तिथे चिटकलं जाईल. ग्लूगन नाहीतर तुम्ही म्हणजे फॅब्रिक ग्लू घेतला तर ते देखील चालेल. आणि हार्टचं मी नेहमीच म्हणते, ते 2 हार्ट चिटकवायला तुमच्याकडे ग्लूगन नसेल तर तुम्ही शिवली तरी देखील ते सेम स्टिच घेऊन सेम कलरची थ्रेड घेऊन आपण ते चिटकवलं तरी चालेल. आता हे पुढचं मी घेताना हे छोटे हार्ट्स बनवले. त्यात मी तुम्हाला 3 वेगवेगळ्या प्रकारचे हार्ट्स दाखवले होते. एक लहान, एक मोठा आणि मोठा, असं त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे. तर त्याच्यामधल्या सगळ्यात छोटे हार्ट्स मी हे वेगवेगळ्या कलरचे बनवले. आता हे तुम्ही 2 प्रकारे तयार करू शकतात. एक तर हार्टला हार्ट जोडून किंवा सिंगल लाईन करूनही तुम्ही हे करू शकतात. आता मी काय करते, एक थ्रेड घेतला, टसल घेतला आणि मोती घेऊन त्याच्यामध्ये आता हे मी लावत जाते आहे. बस बाकी काहीच नाही. आता हे सिंगल तुम्ही सॅटिन रिबिनला देखील करू शकतात, पण आता मी हे डबल करते आहे. आता डबल केल्यावरती अर्थातच हे थोडंसं जाड होतं, सिंगल केल्यावरती जाड होत नाही. बघा, हे असे 2 प्रकार याचे झालेत. आता तिसरं जे आहे त्याला मी काय करणार आहे, मी फक्त खालच्या बाजूने तिसरं जे पुढचं जे केलं आहे त्याच्यामध्ये मी फक्त खालच्या बाजूने असं चेन घेतली आणि खालती मोती टाकला. त्या पुढच्याला पण खालच्या बाजूने मी घेतलेलं आहे, दुसऱ्या बाजूने घेतलं, एक सिंगल घेतलं, त्याला डबल लावलेलं नाही आहे. बघा, हे खालच्या बाजूने घेऊन मोती लावला आणि ते ह्या गुलाबी कलरला बाहेरचा वेढा केला. तर तुम्ही आता हे नक्की करून बघा, आवडलं तर सांगा आणि मला असाच सपोर्ट करते तर त्याबद्दल थँक्यू फॉर वॉचिंग.